तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त मलेशियाची नाईट लाईफ। तर आता मस्त रात्रीचे 9 वाजलेले आणि आता आपण आलेलो आहे मलेशियाची नाईट लाईफ बघण्यासाठी। तर बुकिट बटांग म्हणून एरिया आहे, सगळ्यात फेमस आहे, रात्रभर चालू असतो हा एरिया। काल तर आम्ही 3-4 वाजेपर्यंत होतो, तरी पण गर्दी होती इकडे। मस्त आहे, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, पूर्ण लाईव्हली आहे। हे बघा, असे मोठे मोठे बोर्ड्स आहे LED आणि गर्दी बघा तुम्ही। आता जसं जसं आपण पुढे जाऊ तशी तशी गर्दी वाढत जाईल। पुढे मोठं स्ट्रीट फूड मार्केट पण आहे आणि बाकी सगळे मॉल आहे, सगळे भारी भारी ब्रँड्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील। LV आहे, डिओर आहे, जबरदस्त आहे एकदम। जाऊ आता पुढे आणि जसं जसं मी पुढे जाईल तुम्हाला सर्व दाखवत जाईल आणि गर्दी पण खूप वाढत जाईल आता इथून। आणि इकडे काही ना काही चालूच असतं, इकडे स्क्वेअर्स वगैरे, फाउंटन बनवले त्यांनी, फाउंटन पण दाखवत तुम्हाला। आणि हे बघा, इकडं सगळे फुगे विकत आहे, सगळे लाईटचे फुगे विकत आहे। इथे वॉटर फाउंटन बनवलं यांनी। पूर्ण तुम्हाला चायनीज डिझाईन बघायला मिळेल, सगळे लँटर्न्स वगैरे। तर आपण मस्त आता DJIचा ड्रोन घेतलेला आहे। तर बघा, DJIचा ड्रोन आपल्या इंडियामध्ये अवेलेबल नाही आहे, पण इकडे आहे 32,000मध्ये विथ कंट्रोलर आलं आहे। असं नॉर्मल तर तुम्ही घेतला तर 16 ते 20,000मध्येच येऊन जातो, पण मस्त ड्रोन आहे एकदम आणि एंट्री लेवलसाठी मस्त। आता अनबॉक्स करू आपण। हे कंट्रोलर आणि हा ड्रोन, मस्त पॉकेट फ्रेंडली ड्रोन आहे। एक नंबर ड्रोन आहे, छोटा आहे पण मस्त आहे। मस्त आता ड्रोन घेऊन झालेलं आहे। हे असं काही बघितलं काय, मी डायरेक्ट घेऊन टाकतो काही, म्हणजे नव्हतं मी काही घेणार होतो, असं काहीच नव्हतं। आम्ही असंच मॉलमध्ये फिरत होतो, DJIचं स्टोअर दिसलं, बघितलं, घेऊन टाकलं ड्रोन डायरेक्ट। बाकी आता गर्दी तर खूप वाढली इकडे। हे बघा, ट्रॅफिक तर भयानक जाम असते इकडे, कारण मेन एरिया आहे इथला, फेमस आहे एकदम नाईट लाईफसाठी। तर मित्रांनो, हे बघा, इथला फेमस शोरमा आहे दमास्कस। आणि लाईन बघा इकडे, हे बघा, हे सगळी वेटिंग आहे एवढी। हे बघा इकडे, हे आतमध्ये जायला वेटिंग आहे आणि इकडे पिकअपसाठी एवढी वेटिंग आहे, खतरनाक। हे शोरमा दाखवत तुम्हाला, शोरमा बघा केवढा मोठा आहे। हे बघा, चिकन शोरमा आहे, तिकडे बीफचा आहे, जबरदस्त शोरमा। तर शोरमाला तर खूप वेटिंग होती, पण पार्सल घ्यायचं असेल तर एक 10-15 मिनटच होते वेटिंग। मस्त पार्सल घेतलं शोरमा, मस्त एकदम, एक नंबर शोरमा आहे। तर दमास्कस शोरमा म्हणून आहे, तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेल, कधी आले नक्की ट्राय करा, मस्त एरिया आहे। आता इकडे समोर मॅकडी पण आहे सगळ्यात मोठं। असं पूर्ण सगळे मोठे मोठे मॉल आहे इथे। हे बघा, ही पण क्राऊडेड क्रॉसिंग आहे। आपण जी बघितली होती जपानमधली, ती तर सगळ्यात खतरनाक होती, ती वर्ल्डमधली सगळ्यात मोठी रोड क्रॉसिंग होती। ही पण आहे बऱ्यापैकी। बाकी बघा, इकडे आलेलो आपण मॅकडी जवळ। बाकी तुम्हाला रोड साईड सगळं टॅटू मेकर्स आहे, सगळे छोटे छोटे तुम्हाला सगळं बघायला मिळेल इकडे शॉपिंगसाठी। हे बघा, साप बघा, आजगर वगैरे फोटो काढू शकता। बाकी असे होमलेस लोक पण दिसतील तुम्हाला इकडे, आहेत इकडे पण होमलेस लोक भरपूर। तर बघा, आपण आलेलो आता ही बुकिट बटांग फूड स्ट्रीट आहे। भरपूर गर्दी असते इकडे आणि खूप काय काय आयटम इकडे खायला मिळतात।
बेडकापासून तर सगळंच तुम्हाला इथं ट्राय करायला मिळेल. सी फूड सर्व आहे. हे बघा ड्युरियन फ्रूट आहे. खूप महाग आहे. 800 रुपयाला 2 एवढे येतं फक्त. फ्रूट नाही, फ्रूटमधले अर्धा पार्ट येतो फक्त 800 रुपयाला. 1600-1700 रुपयाला फ्रूट आहे ते ड्युरियन. चायनीज लोकांमुळे एवढी डिमांड झाली त्या ड्युरियनची तर ते सगळ्यात महाग होऊन गेले फ्रूट. 1600-1700 रुपयाला एक फ्रूट आहे. ते फ्लाईटमध्ये सुद्धा अलाउड नाही, एवढं खतरनाक फ्रूट आहे. त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी अलाउड नसतं ते. आणि त्याचा स्मेल तर एकदम खतरनाक, आपल्या फणसापेक्षा 10 पट जास्त घाण स्मेल आहे त्याचा. तर इकडच्या लोकांना त्याचं आवडतं. तुम्हाला माहिती चायनीज लोकांना तर अजून आवडणारच आहे. घाण वास म्हटलं का चायनीज लोक लगेच पोचूनच जातात खायला. बाकी हे बघा इकडं ऑक्टोबस वगैरे, हे स्क्विड्स आहे. भरपूर गर्दी आहे. हे बघा इकडं बेडूक सुद्धा भेटतं. हाऊ मच? 700 रुपयाला बेडूक आहे. 700ला एक बेडूक. बाकी हे बघा ऑक्टोबस बघा केवढा आहे. तर आता आमचा कांदा भाई बेडूक खाणार आहे. कैसी जीभ लपलपाई. चिकन सारखं लागतं, बाहेर लागतं, खतरनाक. तर भाऊने आता बेडूक पूर्ण खाऊन टाकलाय. आता दुसरं काहीतरी आता परत दुसरं काहीतरी पाहू राहिला, काहीतरी बियर्ड खायला. काहीतरी बघायचं नवीन, काय आयुष्यात आलं काय ना काय खाऊन जायचं भाई, काय ना युनिक करून जायचं. आता पाहू अजून काय भेटतं. आता इकडचे लोक तर काही पण खातात. मस्त आरामात बसलेले, तुम्हाला दाखवतो. मस्त आरामात बसून चालू असतं सगळं फूड वगैरे खायचं. तर आता पूर्ण स्ट्रीट फूड मार्केट फिरून झालंय आणि आता रात्रीचे 1 वाजले तरी पण अजून पण सर्व चालू आहे. आणि पाठीमागे बघू शकता हे सगळे फूड मसाजचे लाईनमध्ये. तर 1000 रुपयामध्ये 1 तास फूड मसाज करून भेटतो. तर आता भरपूर 4 तास झाले आम्ही फिरतोय. तर आता मस्त फूड मसाज करतो मी. कधी तुम्ही आले मलेशियाला या एरियामध्ये नक्की या. रात्री 12, 1, 2, 3 किती वाजेपर्यंत फिरा तुम्ही. तुम्हाला अशीच गर्दी बार वगैरे सगळे दिसतील. इकडून पुढे तर सगळे बार आहे. अजून बघू गेलो तर दाखवतो तुम्हाला. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.